मध्ये एक पहाडी संपली, परत दुसरी दिसते, अशी सगळी वाट आहे. हा चुना लावलेला दिसतोय किंवा ह्या ॲरो दिसतोय, इथे पण चुना लावलेला त्या गड्यात. ही खूण म्हणून ठेवलेली आहे, त्याला पकडून पकडून जायचं म्हणजे मग वाट चुकत नाही. अशा वाटा काही अवघड नाही आहे तिथल्या, पण आपल्याला अजिबातच सवय नसते अशा वाटांवरनं चालायची, म्हणून जरा थोडंसं टेन्शन येतं, बाकी काही नाही. पलीकडनं वाट दिसते, दिसतात दगड. चला आता जरा बंद करते व्हिडिओ. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता डहीहून निघालेली आहे, धरमरायच्या रस्त्याला लागली आहे, पण धरमरायला जाणार नाही आहे, कुवाला जाणार आहे. तिथून खेडा, मग डेहर आणि मग तिथून मेघनाथ घाट. आज मेघनाथ घाटला पोचायचा विचार आहे, म्हणजे 2 दिवस तिथं आराम करता येईल. नर्मदा जयंतीसाठी, माईच्या जयंतीसाठी किनारा पण मिळेल. हे बाजूने सबंध अशी पहाडी आहे, जंगल आहे सबंध असं मस्त, पण निवांत रस्ता आहे एकदम, ट्रॅफिक नाही, काही नाही. खूप छान वाटतंय चालायला. सूर्य पण एकदम मस्त दिसतोय, हवा छान आहे. सो बघू आता किती वाजता पोचतोय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. धरमराय कुवा इथे एका शिवमंदिरात थांबले होते. तिथल्या बाजूच्याच एका किराणा शॉपवाल्याने थांबून घेतलं तर बालभोग दिला आल्या आल्या 10 साडेदहाला, आणि 1 वाजता जेवायला पण बोलवलं. मस्त दालबाटीचं जेवण केलं होतं. तिथून पुढे तिथंच आश्रम आहे असं कळलं म्हणून गेले. काहीही नव्हतं, म्हणजे मंदिर बांधणं चालू आहे, त्याच्यामध्ये एक आश्रम म्हणून एक खोली ठेवली आहे. तिथं ऑलरेडी 2-4 बाबा राहिलेले होते, सो तिथं राहणंच शक्य नव्हतं, म्हणून आता पुढे निघाली आहे. आता डेहर नावाचं एक गाव लागेल, पुढे काहीतरी 6-7 किलोमीटरवर आहे. तिथे मंदिर आहे, तिथं कदाचित राहायची व्यवस्था होऊ शकेल. नाही झालं तर मेघनाथ घाटाला जाणार. पण आत्ता हे अनपेक्षित होतं निघणं, एक्सपेक्टेड नव्हतं. राहायची खरी इच्छा होती, पण अजिबातच व्यवस्था नसल्यामुळे पुढे निघणं भाग पडलं. त्यामुळे आता भर टळटळीत उन्हात चालते. 2:30 वाजलेले आहेत. सबंध हा असा वैराण रस्ता आहे, कुठेही सावली नाही, काही नाही, काही नाही. वाहनही एखाद दुसरंच जाताना दिसतंय. चालणारं तर अर्थातच कुणी नाही ॲज युजल. सबंध अशी लांबवर पहाडी, वैराण 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 सगळा प्रदेश आहे. विंध्य पर्वत. आता पहाडी लांब दिसायला लागली आहे, म्हणजे आता झाडीतनं बाहेर यायची सुरुवात आहे, किंवा झाली, पण उद्या कदाचित बाहेर पण पडेल, माहिती नाही. आता परवा नर्मदा जयंतीसाठी मेघनाथ घाटाला पोचायचं आहे. आजच पोचले तर उत्तम आहे असं वाटतंय, म्हणजे उद्या परवा निदान आराम तरी होईल. गेल्या 2-3 दिवसात खूपच 36-30 इतकं किलोमीटर चालणं झालं आहे. आजही जवळजवळ तितकंच होणार आहे. त्यामुळे आता आश्रम चांगला असेल नसेल तरी राहावं लागणार आहे निश्चित. विश्रामाची खूपच गरज आहे सध्या, त्याच्यामुळे
आज मेघनाथ काटायचा प्लॅन आहे, बघूया कसं होतंय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.